श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात संकट चतुर्थी तिथी येत असते. महिन्याच्या नुसार श्री गणेशाची ही रूपे देखील वेगवेगळी असतात. शुक्ल आणि कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी श्री गणेशाच्या पूजेसाठी विशेष मानली जाते. या तिथीला श्री गणेशाची आराधना केली जाते तर पूजेचे इच्छित फळ मिळते. हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी भगवान श्री गणेशांना समर्पित आहे. या दिवशी श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांना खूप लाभ होतो असे म्हणतात. या दिवशी भक्तगण उपवास देखील करतात. संकट चतुर्थी तिथी 20 ऑक्टोबर सकाळी 6:46 सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी 21 ऑक्टोबरला सकाळी 4:16 संपेल. या दिवशी चंद्रोदयाची रात्री 7:54 होणार आहे. तर आपल्याला संकट चतुर्थीचं व्रत हे 20 ऑक्टोबरलाच करायचं आहे. आता या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरू शकतात. आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही केल्या संपतच नाहीत. आता या संकट येणार नाहीत असं तर होणार नाही, पण त्यांचा प्रभाव मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण त्या मेहनतीचं फळ देखील आपल्याला काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, तसेच घरात जे काही आजारपण चालू आहे किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल किंवा मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाहीत किंवा त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, नोकरी मिळत नाही, संतान प्राप्ती होत नाही, अशा अनेक समस्या आपल्या समोर असतात. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला संकट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत, काही सेवा करायच्या आहेत. तर ते कोणते उपाय व कोणत्या सेवा आहेत हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम गणेशाय नमः असं लिहायला विसरू नका. तर आता संकट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. या दिवशी आपण आपल्या घराच्या बाहेर थोडं पाणी शिंपडायचं, पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण घराच्या बाहेर शिंपडायचं आहे. आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही. घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. तसेच घरामध्ये चारी कोपऱ्यामध्ये गोमूत्र देखील आपण शिंपडायचं आहे. आता या दिवशी आपल्याला भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे. आता भरपूर वेळेस होतं की मुलांची पाहिजे तशी अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा नोकरी असेल तर नोकरीमध्ये प्रगती होत नाही, विविध बाधा येतात. तर किंवा तुमच्या घरामध्ये इडापिडा लागलेली असेल, एखादा मुलगा कोणतंही काम हाती घेत असेल तर ते काम पूर्णत्वास जात नाही, तर त्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते किंवा त्याची पाहिजे तशी प्रगती होत नाही. मग मुलांसाठी देखील तुम्ही या दिवशी काही उपाय करू शकता. तर आता आपल्याला भगवान गणेशांची पूजा करायची आहे. चौरंग मांडायचा आहे, त्यावरती लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि भगवान गणेशांचा आपण अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक करत असताना अगोदर आपण शुद्ध जलाने त्यांना अभिषेक घालायचा आहे, नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. विशेषतः तुमच्या घरामधील लहान मुले जर ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांना ही सेवा करायला सांगावे. आता अभिषेक करताना अगोदर आपण अभिषेक करतो ते पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कुठल्याही झाडांना टाकायचं आहे. त्यानंतर अभिषेक करतो त्यातील थोडं पाणी आपण आपल्या मुलांना ग्रहण करायला सांगायचं आहे आणि मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्याला अभ्यास व नोकरीमध्ये अडथळे येत असतील तर त्यांना तुम्ही ते पाणी ग्रहण करायला सांगायचं आहे. त्यामुळे मुलांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद लाभतो. त्यामुळे तसेच आपण आता गणपती बाप्पांना आपण काही वस्तू आहेत त्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत. मग ते लाल जास्वंदीचं फूल असेल, दुर्वा असतील किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पाला खूप आवडतो तर तुम्ही तो आवर्जून करू शकता किंवा 21 दुर्वांची जुडी तुम्हाला गणपती बाप्पाला अर्पण करायची आणि या दिवशी आपल्याला नैवेद्य म्हणून मोदकाचा नैवेद्य आपल्याला बनवायचा आहे. तर एक उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यास आपल्याला आपल्या मुलांची नक्की अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होईल. तर किंवा मुलगी असेल, अगदी मुलगा बाहेरगावी असेल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या आपल्याला हा उपाय करता येणार नाही. आता या उपायात आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहेत. मग मूग आपल्याला 108 मूग घ्यायचे आहेत आणि हे अख्खे हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि आपण एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत. वाटीमध्ये हिरवे मूग घ्यायचे, हे देवापुढे आसन घेऊन बसायचं आहे. प्रथम एक दीप प्रज्वलित करायचा आहे
कारण कुठलीही पूजा असो ती आपण अग्निदेवतेच्या साक्षीनेही करत असतो. तर त्यासाठी आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा किंवा तुम्ही मोहरीच्या तेलाचा, तिळाच्या तेलाचा सुद्धा दीप प्रज्वलित करू शकता. आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कणकेचा दिवा करायचा आहे. कारण कणकेचा दिवा हा इच्छापूर्तीसाठी खूप फायदेशीर असतो. तर त्यासाठी तुम्हाला कणकेचा दिवा करणं शक्य असेल तर कणकेचा दिवा करायचा आहे. आणि पीठ मळत असताना तुम्हाला त्यामध्ये अजिबात मीठ टाकायचं नाही आहे. किंचितशी हळद टाकायची आहे आणि हळद टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये कणकेच्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध तूप टाकून दीप प्रज्वलित करायचा आणि दिव्याला नंतर हळदी कुंकू वाहून फूल अर्पण करून तुम्हाला अशा पद्धतीने दीप प्रज्वलित करायचा आहे. दीप प्रज्वलित करून झाल्यानंतर आपण ही सेवा करायची आहे. तर आपल्याला 108 हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि त्यातील एक हिरवा मुगाचा दाणा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला गणपती बाप्पाचा मंत्राचा जप करायचा आहे. ओम गण गणपतये नमः असं म्हणून आपल्याला ते हिरवे मूग हिरव्या रंगाच्या कापडावरती ठेवायचं आहे आणि गणपती बाप्पासमोर ठेवायचं आहे. आणि परत दुसरा मूग घेऊन ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः हा मंत्राचा जप करायचा आहे. तर असे करत आपल्याला सर्व मूग 108 करून आपल्याला त्या हिरव्या कापडावरती ठेवून त्या कापडाची आपल्याला पोटली करायची आहे. तर तुम्ही पहिल्यांदा तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती गणपती बाप्पाला सांगायची आहे. आणि मुलांच्या अभ्यासात, नोकरीमध्ये प्रगती होत नसेल किंवा त्यांना कोणतीही नजरबाधा झाली असेल, इडापिडा मागे लागली असेल तर तुम्ही गणपती बाप्पासमोर मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे. तसेच मुलांची प्रगती व्हावी यासाठी देखील आपण प्रार्थना करायची आहे. बाहेरगावी मुले असतील तर तुम्ही हा उपाय करू शकता. आता ही पोटली आपल्याला गणपती बाप्पासमोर थोडा वेळ तशीच राहू द्यायची आहे. नंतर रात्री जेव्हा तुम्ही झोपायची उशी खाली तुम्ही ही पोटली ठेवायची आहे. आणि जर तुमची मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर परगावी असतील तर ते जिथे जास्त वेळ थांबतात, मग बेडरूममध्ये असेल किंवा अभ्यास करण्याची एखादी जागा असेल तर तिथे तुम्ही ही पोटली ठेवायची आहे. फक्त ती जागा स्वच्छ असावी. आता तुम्हाला जर 2 मुले असतील तर तुम्ही अशा प्रकारे 2 पोटल्या बनवायच्या आहेत. आपण जेव्हा पोटली ठेवत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे. सकारात्मक विचार पाहिजे की मी जो उपाय केला आहे त्याने माझे सर्व व्यवस्थित होणार आहे. भरपूर वेळेस आपण उपाय करतो, त्या उपायाबद्दल इतरांना देखील सांगत असतो. मग आपण जो उपाय करतो त्याचा आपल्याला फळ मिळत नाही किंवा आपला उपाय सफळ ठरत नाही. त्यासाठी तुम्हाला कोणालाही हा उपाय सांगायचा नाही. आपण आपल्या घरामध्ये हा उपाय करायचा आहे. आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगली वाटत असते, पण त्या व्यक्तीमध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा देखील आपल्या मुलांवर प्रभाव करत असते. त्यामुळे आपण काही उपाय केला नाही आणि कोणाला सांगितला तर तो सफल ठरत नाही. त्यामुळे या उपायाबद्दल आपण कोणालाही सांगायचं नाही आहे. आता ही पोटली रात्रभर मुलांच्या उशाखाली ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला आपल्या जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जिथे पण असेल तिथे आपल्याला जायचं आहे. आणि महालक्ष्मीचं मंदिर असेल किंवा भगवान शंकरांचं मंदिर असेल तिथे जरी तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती असेल, गणपती बाप्पाचा फोटो असेल तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता. किंवा गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे. आणि आता गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू अर्पण केल्या त्या वस्तूंना तुम्ही म्हणजे ज्या गणपती बाप्पाला वस्तू आवडतात त्या तुम्ही अर्पण करायच्यात. अगदी तुम्ही लाल जास्वंदीचं फूल, दुर्वा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल किंवा मोदकाचा नैवेद्य असेल तुम्ही ते अर्पण करायचं आहे. आणि मग तुम्ही एक दीप प्रज्वलित करून तो दीप तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा, तिळाच्या तेलाचा हा दीप प्रज्वलित करायचा आहे. किंवा तुम्ही अगदी कणकेचा दिवासुद्धा लावू शकता. तुम्ही फक्त तेल टाका तरी पण चालेल. यानंतर ही जी काही पोटली आहे ती पोटली आपल्याला गणपती बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे. अर्पण करताना आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती सांगायची आहे. मुलांची कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल किंवा मुलाबद्दल जे काही अडचणी असतील त्या तुम्हाला गणपती बाप्पाला सांगायच्या आहेत. नंतर हात जोडून आपल्याला गणपती बाप्पाला सांगायचं आहे. आपल्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही मनोकामना आहेत त्या आपल्याला सांगायच्या आहेत. त्यानंतर आपण भगवान शंकरांचा मंत्र म्हणजेच ओम नमः शिवाय असा जप करायचा. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे. ओम नमः शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे आणि भगवान भोलेनाथांची आज्ञा गणपती बाप्पा कधीही मोडू शकत नाहीत. त्यामुळे जर तुम्ही ओम नमः शिवाय म्हणून तुमची इच्छा बाप्पाच्या कानात सांगितली तर बाप्पा लवकरात लवकर तुमची इच्छा मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे. तसेच तिथे
मूषक देखील असतात. मूषकांच्या कानामध्ये देखील तुमची इच्छा ही सांगायची आहे. आता आपण एकदा इच्छा मागितली त्यावरती परत ती इच्छा बदलत नाही. आता हा उपाय करून झाल्यावर आपण थेट आपल्या घरी यायचं आहे. कुठेही इतरत्र जायचं नाही आहे किंवा तुमच्या मित्रपरिवारामध्ये कुठे कोणाचं घर जवळ असेल तर तिथं जायचं नाही आहे. तर आपल्याला सरळ आपल्या घरी निघून यायचं आहे. कारण हा जो आपण उपाय करतो तो उपाय आपला सफल ठरत नाही. त्यासाठी आपण आपल्या थेट घरी यायचं आहे आणि असं केल्याने आपला जो काही आपण उपाय करतो त्याचं फळ निश्चितच आपल्याला मिळतं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचा बटनही प्रेस करा. यामुळे काय होईल, मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. त्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. सर्वांना श्री स्वामी समर्थ.